राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की या राज्यातला शेतकरी अडचणीत आहे, त्याला अडचणीमधून मुक्त करण्यासाठी आज वेगवेगळ्या विचाराच्या, वेगवेगळ्या कार्यपद्धतीच्या सर्व शेतकरी संघटनांना एकत्र घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी उच्चाधिकार समिती नेमली होती, त्या उच्चाधिकार समितीची खूप मॅरेथॉन सलग चालणारी अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते असा निर्णय झाला की 2 जूनला पहाटे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी अल्पभूधारक आणि मध्यभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी घोषित केली होती, त्याच्याबरोबरीने सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना निकषासहित जे निकष ठरवण्यासाठी एक समिती शेतकरी संघटना आणि सरकार याची तयार होईल. निकषासहित सरसकट कर्जमाफी तत्वतः सरकारने मान्यता केली आहे. तत्वता नाही, यासाठी एक समिती तयार होते आहे. काही सरकारी अधिकारी, प्रामुख्याने नाबार्डचे माजी अध्यक्ष थोरात साहेब यांना विनंती आम्ही केलेली आहे की तुम्ही यात काम करा, कारण याच्यामध्ये खूप डिटेलिंग करावं लागेल आणि त्यामुळे अशी एक समिती तयार होऊन त्याचे निकष ठरवेल. पण राज्यामध्ये सरसकट कर्जमाफी ही सरकारने तत्वतः मान्य केल्यामुळे आज सर्व शेतकरी संघटनांचं यात समाधान झालेलं आहे. या व्यतिरिक्त जी कर्जमाफी आधी घोषित केलेली आहे 2 जूनला पहाटे, 2 जूनला पहाटे त्या अल्पभूधारक आणि मध्यभूधारक शेतकऱ्यासाठी त्यांना कर्ज वितरण हे लगेच सुरू केलं जाईल. त्यांची कर्जमाफी आजपासून जाहीर झाली असं सांगा. ती आधीच झाली म्हणजे आजपासून काय? मी 31 ऑक्टोबर नाही, वारंवार हे मांडलेलं आहे. 31 ऑक्टोबर नाही, आजपासून. ज्या वेळेला त्यांना लगेच कर्ज दिलं जाईल याचाच अर्थ त्यांचं कर्ज माफ होणार ना. त्याशिवाय बँकेची हमी सरकारने घेतली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या टेक्निकॅलिटीज जयंतराव पाटलांसारख्या मोठ्या बँकर्स बरोबर बसून की ज्यांची बँक ही राज्यातली सगळ्यात चांगली प्रॉफिटेबल बँक मानली जाते. तिसरा मुद्दा प्रामुख्याने केसेसचा आहे. त्या आंदोलन काळामध्ये ज्या केसेस दाखल झाल्या त्यात जिथे मुद्देमालच सापडला अशा प्रकारच्या केसेस सोडून बाकी सगळ्या केसेस सरकार मागे घेईल. स्वामीनाथन आयोगाच्या बाबतीमध्ये हा केंद्राने करण्याचा निर्णय आहे आणि त्यामुळे केंद्राला या विषयामध्ये जाऊन काही चर्चा करण्याची आवश्यकता आहे. कारण बऱ्याच वेळेला राज्य म्हणून आपण एक दर पाठवतो, पण सरसकट देशाचा काढताना तो कमी होतो. त्या कमी होण्यातून महाराष्ट्राचं होणारं नुकसान हे केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिलं पाहिजे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सर्व शेतकरी संघटनांचं एक शिष्टमंडळ लवकरात लवकर दिल्लीमध्ये जाऊन माननीय पंतप्रधान महोदयांची भेट घेईल आणि स्वामीनाथन आयोगाच्या विषयावर चर्चा करेल. प्रामुख्याने या 4 गोष्टी त्या व्यतिरिक्त मानलं शेतकरी नेत्यांना. दुधाचे दर ह्या विषयात सुद्धा 2 जूनला पहाटेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली की 20 जूनपर्यंत दुधाचे दर आम्ही वाढवू आणि त्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमलेली आहे. की 90% घोषणा मान्यच झाल्या होत्या, 10% साठी संघर्ष झाला होता, तोही संपला. एवढंच मला म्हणायचं. दुधाच्या बाबतीमध्ये साखरेसारखंच 70-30 धोरण या बाबतीमध्ये सगळा कायदेशीर विचार करून सरकार धोरण घोषित करेल की ज्यामुळे साखरेमध्ये जसं सीझन संपल्यानंतर बॅलन्स शीट तयार होते आणि राहिलेला प्रॉफिट जो आहे तो 70 शेतकऱ्याचा आणि 30 प्रशासनाचा असा वाटून घेतला जातो, तसं दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा पहिला रेट जो मिळेल 26 रुपये 28 रुपये जो काय मिळेल त्यानंतर त्या दूध संघाची बॅलन्स शीट तयार होईल आणि होणारा प्रॉफिट हा 70 शेतकरी आणि 30 प्रशासन असं वाटून घेतला जाईल. असं एक नवीन धोरण सुद्धा सरकार या निमित्ताने तयार करत आहे. मी सगळ्या आंदोलकांना मागण्यांच्या बाबतीमध्ये लेखी मागण्यांना लेखी उत्तर देणं याच्या बरोबरीने या 1-2 जणांनी त्यांचा एक गट तयार करावा आणि त्याच्याबरोबर सरकार
सातत्याने बोलणं चालू ठेवेल. मी सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांना विनंती करतो की सरकारने राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आणि तो निर्णय आपल्या सगळ्यांना समाधान देणारा झाल्यामुळे उद्यापासून सुरू होणारं आंदोलन आपण स्थगित करावं अशी मी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो. एक मिनिट. पहले तो रावतेजी राज्य के ज्येष्ठ मंत्री है, वो थोड़ा सबका आभार भी व्यक्त करेंगे और कुछ अपना मत. पण हे तू मराठीतून सांग ना, आमचे नेते बोलतील म्हणून. काय बोलले त्याला कुठे यांना सांगते ना. मी आजच्या या समितीचा एक सदस्य, शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून या समितीमध्ये होतो. त्या संपूर्ण चर्चेमध्ये भाग घेताना शिवसेना ही आंदोलकांबरोबर अधिकृतरित्या होती याची ही नोंद या समितीच्या चर्चेमध्ये मी केली. आणि या आग्रही मागणीमध्ये अधिकृतरित्या शिवसेनेने आपली भूमिका रोखठोक मांडली आणि सरकारने सर्व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी जो आग्रह धरला त्याच्याबरोबर आम्ही आग्रह धरला, त्याला आज माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चेमध्ये तत्वता वगैरे जे काय दादांनी सांगितले ते मान्यता दिली. सर्वात महत्वाची मागणी जी होती ती जे काय अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्याकरता जी काय कर्जमाफी 31 ऑक्टोबर होती त्या बाबतीत मात्र मी स्वतः आणि आम्ही हे नवले वगैरे सगळं आम्ही आग्रह होतो त्याप्रमाणे ती आजपासूनच माफ झाली. म्हणजे 31 ऑक्टोबरचा हा जो संबंध आहे तो संपला. त्याच्या हमी सरकार घेण्याचं ठरलं. फक्त तांत्रिक बाबी संबंधित खात्याच्या मार्फत तातडीने कराव्यात अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे सहकार मंत्र्यांचा आजचा हा सहभाग जो आहे तो फार मोलाचा आणि महत्वाचा आहे. माननीय उद्धवजींची सुद्धा या संदर्भात निर्णयाबाबत माझी आणि राजू शेट्टींची चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी यांच्या चर्चेनंतर झाल्यानंतर या समितीने या संदर्भात स्वतंत्र चर्चा करून या निर्णयाला मान्यता दिल्यानंतर हा निर्णय जाहीर झाल्याबद्दल मी आमच्या या समितीचे प्रमुख असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांना सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये जी काय तात्विक चर्चा वगैरे व्हायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मोकळा श्वास घेण्याकरता हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशा प्रकारची जी भूमिका आपण घेतलेली आहे त्यातच सकारात्मकतेने आपण जाईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. अभी पहले मैंने ये जो एक मिनट मैंने जो रखा इस पर कम से कम 3 शेतकरी नेता बोलेंगे तो फिर विषय पूरा हो जाएगा. आप पहले हिंदी में बता दिए. हाँ 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 हिंदी में आज राज्य के किसानों के दृष्टि से इतिहास में पहली बार एक बहुत बड़ा निर्णय हुआ, जिस निर्णय में इसके पहले भी माननीय मुख्यमंत्री महोदय ने कहा ही था कि कर्ज मुक्ति के खिलाफ हम नहीं हैं और कर्ज मुक्ति होने के पहले किसान सक्षम होना चाहिए. 2-2.5 साल उस पर काफी योजनाएं सरकार ने बनाई. कर्ज माफी की घोषणा भी की जिसमें अल्प भूधारक और मध्यम भूधारक किसानों की कर्ज माफी की घोषणा की थी. लेकिन शेतकरी संगठनाओं का, किसानों के संगठनों का ये लगातार कहना रहा कि सारे किसानों की कर्जमाफी होनी चाहिए. आज ये निर्णय तत्वता सरकार ने किया है. तत्वता इसलिए मैं कह रहा हूं कि इसके डिटेलिंग के लिए एक कमेटी बनेगी, एक समिति बनाई जाएगी जिसमें किसान संगठनों के भी नेता रहेंगे और सरकार के भी नेता रहेंगे. उस निकषों की सहमति होने के बाद उस कर्ज मुक्ति भी हो जाएगी. तो उसके लिए जो मान्यता है, तत्वता मान्यता है, वो हमने दी है. जो अल्पभूधारक और मध्य भूधारक किसान है उसकी तो कर्ज माफी पहले से घोषित हुई है, उनको कल से कर्जा मिलना शुरू हो जाएगा. दूसरी बात यह रही कि किसानों पर जो केसेस दाखिल हुए थे उसके बारे में भी सरकार ने निर्णय किया कि जहां जिसको हम कहते हैं कि कुछ रिकवरी निकलेगी या कुछ मटेरियल ऑन स्पॉट मिला होगा, ऐसे छोड़कर सारे केसेस सरकार वापस लेगी. स्वामीनाथन आयोग के बारे में ये एक बहुत बड़ा विषय है. केंद्र ने निर्णय करना है.
राज्य तो कई बार रेट अच्छा तय करके भेजती भी है, लेकिन पूरे देश का एवरेज निकालते वक्त तो कम होता है। इस कम होने से हमारे राज्य की उत्पादकता, प्रोडक्टिविटी कम होने के कारण हमारे किसानों को फायदा नहीं हो रहा है। इसलिए प्रोडक्टिविटी हमारे हम बढ़ाएंगे, लेकिन उस प्रोडक्टिविटी बढ़ाने के पहले भी हमको अच्छा रेट मिलना चाहिए। यह चर्चा करने के लिए माननीय मुख्यमंत्री महोदय के नेतृत्व में सारे किसान नेताओं को लेकर माननीय मुख्यमंत्री महोदय दिल्ली जाएंगे और माननीय पंतप्रधान महोदय से चर्चा करेंगे। एमएसपी और एक मिनट, दूध के बारे में यह निर्णय हुआ कि 20 जून के पहले दूध के भाव किसानों को बढ़ाकर मिलेंगे, और जो शक्कर में पॉलिसी रहती है 70-30 कि जिसमें एफआरपी मिलने के बाद जब बैलेंस शीट तय होती है तो प्रॉफिट में से 70% किसान को मिलता है और 30% प्रशासन को मिलता है। दूध में भी यही पॉलिसी हम अपनाएंगे। उसका लीगल डिस्कशन हम कर रहे हैं, जिसमें बैलेंस शीट के बाद उस डेयरी ने या उस संघ ने पहला जो रेट दिया है वो माइनस करके बचे हुए प्रॉफिट में से 70-30 करना है। हड़ताल खत्म हुई या स्थगित है, क्या कहेंगे आप? यह सारा होने के बाद हमने सारे किसान नेताओं को विनती की है कि अब यह आंदोलन आपने समाप्त करना चाहिए। उस पर उन्होंने मान्यता दी है, लेकिन मैं विनती करूंगा एक एक करके राजू शेट्टी जी, रघुनाथ दादा और एक नए किसान नेता सामने आए हैं, प्रोफेसर नवने। मैं कृषि मंत्री बोलते हैं, कृषि मंत्री कृषि मंत्री जी बोलेंगे, बाद में ये तीनों बोलेंगे। मी सर्वप्रथम राज्यातल्या सर्व शेतकरी संघटना ज्या वर्षानुवर्ष शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढत असतात आणि आज त्यांच्यासोबत बसून आमचे नेते माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात या उच्चाधिकार समितीनं चर्चा केली। खरं म्हणजे मी त्यांना धन्यवाद देणार आहे की चर्चेची दारं कुठल्याही टोकाला न जाता चर्चेची दारं मोकळी सोडून आणि ते चर्चा करायला या ठिकाणी आलेत। राज्यातल्या जवळपास 1.5 कोटी शेतकऱ्याच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि एक चांगला मार्ग या चर्चेतून जो देशाला दिशा देणारा ठरेल अशा पद्धतीचा मार्ग या चर्चेतून त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न आमच्याशी चर्चा करून केला। त्याबद्दल सर्व शेतकरी संघटनांना मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। आणि पुढील हंगामात एक मुद्दा जो आपल्या निवेदनामध्ये आहे, पुढील हंगामात येणारा शेतमाल व त्याची शासनाकडून होणारी खरेदी या संबंधीचं धोरण या हंगामापूर्वीच आम्ही ठरवण्याचा निर्णय केलेला आहे। तेही धोरण या हंगामापूर्वी ठरवलं जाईल। पुन्हा एकदा सर्व शेतकरी संघटनांना धन्यवाद देतो आणि एक चांगला मेसेज आज राज्यामध्ये आणि देशात आपल्याशी चर्चा करून आम्हाला देता आला, याबद्दल आपल्याला धन्यवाद। आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याकडे बैठक झाली होती। माझी माध्यमाला विनंती आहे की ही बैठक आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झालेली होती आणि प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भातच चर्चा व्हावी ही माझी नम्रतेची विनंती माध्यमांना आहे। कारण आम्ही शेतकरी नेहमी उपेक्षित राहतो आणि आमच्या प्रश्नाचं ऐकायला मिळतं आणि आमच्यावर अन्याय होतो, म्हणून माझी हात जोडून विनंती आहे। कारण आतापर्यंत आम्ही फार सोसलेलं आहे। आता माझी विनंती आहे की जरा आमच्या प्रश्नावर आणि खऱ्या प्रश्नावर चर्चा व्हावी, म्हणून मी आता आज सकाळपासून चर्चा झाली आणि चर्चेमध्ये जो आक्षेप आमचा होता तो म्हणजे सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि त्याबद्दल आम्ही सगळे समन्वय समितीच्या आमच्या आंदोलनाचे सदस्य आग्रही होतो। त्याबद्दल शासनानं एक पाऊल मागे घेऊन या संदर्भामध्ये पहिल्यांदा जाहीर केलं की 30 ऑक्टोबरच्या ऐवजी आजपासूनच अल्पभूधारकांचं कर्ज हे संपलेलं आहे आणि त्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध होण्याची वाट मोकळी झाली। त्यामुळे आता पावसाळ्यामध्ये पेरण्या आणि बाकीच्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे। आता राहिला सरसकट कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा शेतकरी नेते म्हणून
असं कधीही समर्थन केलेलं नाही की ज्यांना गरज नाही त्यांना सरकारच्या तिजोरीतला पैसा मिळावा. कारण हा करदात्याचा पैसा आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून राज्यामधले जवळपास गेल्या 3 वर्षामध्ये 9,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याची जाणीव ठेवून शेती तोट्याची आहे म्हटल्यानंतर शेतीचा आकार लहान आहे की मोठा आहे याच्यापेक्षा शेती तोट्याचे हे गृहीत धरून जो शेतकरी जे शेतीवर अवलंबून आहे त्याला या कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढलं पाहिजे याबद्दल आम्ही ठाम भूमिका घेतली. आणि हे निकष ठरवण्यासाठी खऱ्या शेतकऱ्याला लाभ, कारण हा पैसा बँकेमध्ये सरकार जे काही देणार आहे किंवा काय करणार आहे त्यात अनावश्यक लोक घुसू नयेत, गैरफायदा या कर्जाचा होऊ नये म्हणून निकष ठरवण्यासाठी जी समिती आहे त्याच्यामध्ये आमचे प्रतिनिधी असतील, शासकीय अधिकारी असतील, त्यातून आम्ही हा निर्णय घेऊ असं सरकारनं म्हटल्यानंतर आम्ही त्याला मान्यता दिली आहे. कारण आम्ही कधीही समर्थन करणार नाही की शेतकऱ्याच्या नावाखाली ज्यांच्या नावावर केवळ जमीन आहे अशा बिगर शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं आम्ही त्याचं कधीही शेतकरी नेते म्हणून समर्थन करणार नाही. आम्ही लढणार आहोत ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्यासाठी, ज्यांचं जगणं शेतीवर अवलंबून आहे त्यांच्यासाठी आम्ही लढणार आहोत. त्यामुळं तो मुद्दा आम्ही मान्य केला आहे. मात्र हे होत असताना आम्ही हेही सांगितलेलं आहे की आम्ही जास्तीत जास्त, कदाचित हा प्रश्न येईल की समित्या, त्याचा निष्कर्ष, त्याचे निर्णय अधिवेशनाच्या आधी आमचा 7-12 कोरा झाला पाहिजे. आणि तो नाही झाला तर आमचं आंदोलन हे अधिवेशनाच्या दरम्यान म्हणजे 25 जुलैनंतर होणार म्हणजे होणार. त्यात आम्ही कसलीही कुचराई करणार नाही. उलट सरकारचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्ही त्याच्यामध्ये तो सुद्धा निर्णय घेणार आहे. स्वामीनाथनच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक सर्वपक्षीय आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटायला जाणार आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही ठासून सांगणार आहोत की शेतकऱ्याची शेती तोट्यात गेलेली आहे आणि ती जर नफ्यात आणायची असेल स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना करावी लागेल, अन्यथा शेतकऱ्याला कायम सरकारवर अवलंबून राहावं लागेल. या संदर्भातली भूमिका आम्ही एकमतानं राज्य म्हणून आम्ही दिल्लीमध्ये मांडणार आहोत. या आणि अशा अनेक बाबतीत जे दादांनी आता उल्लेख केला त्याचा वारंवार मी उल्लेख करत नाही, पण ही केली. यामध्ये मंत्री गटानं अतिशय चांगली भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांनी वेळ न दवडता दूरध्वनीवर मंत्री गटाबरोबर जी काही चर्चा करायची देऊन त्याला मान्यता दिली. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो, मंत्री गटाचा आभार मानतो. उद्धवजींनी सुद्धा या सरकारमधले एक पार्टनर आहेत, त्यांनी सुद्धा याला होकार दिला. त्याबद्दल या सगळ्यांच्यामुळं आमचा शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गाला लागला, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि सरकारची ही सकारात्मक भूमिका घेऊन आमच्या समन्वय समितीनं असं ठरवलं उद्याचं धरणं आंदोलन आणि रेल रोको तात्पुरतं स्थगित केलं आहे. पण 25 जुलैपर्यंत जर का आमच्या उर्वरित शेतकऱ्यांचा कर्जाचा निकाल नाही लागला तर आता झालं त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आमचं होणार आहे. आज महाराष्ट्र शासन के मंत्रीगण की हाई पावर कमेटी के साथ किसान संगठनों की कोऑर्डिनेशन कमेटी की चर्चा हुई और उसमें यह तय हुआ 2 जून को मुख्यमंत्री महोदय ने जो लोन व्यवहार डिक्लेयर किया था वो आज से लागू होगा और कल से जो सीमांत और मार्जिनल फार्मर्स है उनका नया कर्जा मिलने का एक रास्ता साफ हो गया। साथ ही साथ हम इस बारे में हमारा एक आग्रह था कि पूरे किसानों का कर्जा समाप्त होना चाहिए और यहाँ एक कमेटी बनाई गई और वो कमेटी के तहत जो ऋण माफी का नाजायज फायदा न उठाते हुए सही जो केवल और केवल खेती के ऊपर निर्भर है ऐसे परिवारों को इसका लोन व्यवहार का लाभ होना चाहिए। इसके लिए एक समिति गठित हुई है और उसका निर्णय 25 जुलाई से पहले प्राप्त होगा। और इस तरह से हमारी मांग थी पूरे सब किसानों का लोन व्यवहार होना चाहिए।
उसका रास्ता तय हो गया, साफ हो गया। और हमने आज हमारी जो कोऑर्डिनेशन कमेटी है उन्होंने तय किया है कि अगर 25 जुलाई तक ये मांगे पूरी नहीं हुई तो हमारा आंदोलन जारी रहेगा। एक मिनिट तुम्ही सांगा, उरलेला उत्तर आता दादा देतील। आमचं सगळ्यांचं एकमत आहे याच्यावर। पुढे नाराजगी नाही ना? काही काळजी नाही, नाराजगीची काळजी करू नका. नाही आजचा जो काही निर्णय झालेला आहे, मंत्री समितीचे अध्यक्ष मंत्री महोदय माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी झाली त्याच्यातले सर्वच मंत्री आज इथं उपस्थित आहेत। सकाळपासून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते पण बोलतील, तुम्ही या बोलू चर्चा झाल्या। याच्यामध्ये आमच्या मागण्या ज्या होत्या त्या प्रामुख्याने मागण्या होत्या कर्जमुक्तीच्या आणि सरसकट कर्जमुक्ती याच्यावरती आमचा फार मोठा आग्रह होता। तेव्हा मंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आज एक ऐतिहासिक निर्णय झाला की कसलीही अटतट न ठेवता सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याच्या संदर्भामध्ये तो एक अत्यंत दिलासादायक निर्णय झालेला आहे। दुसरा निर्णय होता तो गरीब शेतकऱ्यांचा, छोट्या शेतकऱ्यांचा कर्जाचा सुरुवात व्हायचा। आज अनेक शेतकरी असे म्हणजे आत्महत्याच्या कड्यावर उभे आहेत आणि त्यांना आता पावसाळा सुरू होतोय, पेरण्या सुरू होणार आहेत, 15 जूनला शाळा सुरू होणार आहेत आणि खर्चाचे सगळे आकडे तोंड वाचून पुढे होते। त्याच्यावरती मार्ग त्याच्याकडे काही नव्हतं, जे काही माल आहे त्याला भाव नाही। अशा परिस्थितीमध्ये कर्ज मिळणं हे आवश्यक होतं। आजच्या मंत्री समितीने शेतकऱ्यांचा कर्ज पुरवठा आतापासून सुरू करण्याचं जाहीर केलं, त्याबद्दल मी या मंत्री गटाचं विशेष अभिनंदन करतो की ज्या शेतकऱ्यांना आज पैशाची गरज होती ती निकड आज भागली आहे, त्याची सुरुवात झालेली आहे आणि स्वामीनाथनच्या मागण्यांच्या संदर्भात जे केंद्राचा अधिकार आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या शेतकरी प्रतिनिधींना घेऊन स्वतः मुख्यमंत्री पंतप्रधानांच्याकडे जायला कबूल झालेले आहेत, तयार झालेले आहेत। तेव्हा आज ज्या कामासाठी आम्ही हे सगळं आंदोलन केलं, आमचं दूध ओतलं, भाजीपाला नासवला, रस्ते अडवले, जे जे झालं, महाराष्ट्र बंद ठेवला, एक दिवशी नागरिकांना त्रास दिला, या सगळ्याचं फलित आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे। आणि म्हणून आम्ही उद्या 12-13चं जे आंदोलन जाहीर केलेलं होतं, धरणे आंदोलन 12चं होतं, 13ला रेल रोको होता, हे दोन्ही आंदोलनं आता स्थगित केलेली आहेत आणि मंत्र्यांना गावबंदी केली होती ती सुद्धा आता आम्ही उठवलेली आहे। तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आता यायला काही निर्धोकपणे आपल्या आपल्या मतदारसंघात जायला हरकत नाही आहे। तेव्हा या सगळ्या आंदोलनाची फलनिष्पत्ती अत्यंत चांगली झालेली आहे। हे जर का तुम्ही नाही केलं 26 तारखेपर्यंत तर पुन्हा आम्ही आंदोलनाचा हत्यार उपसणार आहोत। तेव्हा हे सरसकटचं जे आहे आणि त्याच्यासाठी जे आमचे 4 लोक आणि सरकारी अधिकारी बसून निर्णय घेणार आहेत तो निर्णय फार काळ लांबू नये, ताबडतोबीने पूर्ण करावा। आज झालेल्या दूध दरवाढीच्या बद्दल, बाकीच्या सगळ्या निर्णयांच्या बद्दल आणि जे काही 15-20 आम्ही मागण्या केल्या त्याच्यात मंत्री समितीने अभ्यास करून लेखी उत्तरं द्यायचं कबूल केलेलं आहे। तेव्हा आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वी असा सांगता झाली आमच्या आंदोलनाची आणि म्हणून जे उद्याचं आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे 25 जुलैपर्यंत। आणि शासनाचे, मुख्यमंत्र्यांचे, मंत्री समितीचे सगळ्यांचे अत्यंत अभिनंदन। या नोंदणी तू पहिले जाऊ बोलतो येतो बच्चू बच्चू भाऊ इकडे यायला लागेल, तो बोलू दे बच्चू नवले अरे या बाबा या। खरं तर मी आज काळ्या कपडा घालून आलो होतो
पण आता अतिशय शुभ्र असा पांढरा निर्णय सरकारनं घेतला त्याबद्दल कपडे काढू नको टाकलेला आहे. सगळ्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतोय. कारण 13 तारीख ही रक्त वाहण्याची तारीख झाली असते, परंतु या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळं आता हा शेतकरी रक्त नाही वाहणार, रक्तदान करून या निर्णयाचं वेगळ्या प्रकारचं स्वागत आम्ही करणार आहोत. मला वाटतं का ही आवश्यक होतं देशाला आणि या शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाचं होतं. म्हणून दादा असन, महाजनजी असन, आमचे दिवाकरजी रावते आहे, पुणकर साहेब आहे, राजूजी शेट्टी, देशमुख साहेब आणि रघुनाथ दादा नवलेजी, पूर तांब्यावरून झालेलं आंदोलन देशाला एक वेगळी दिशा देणारं ठरणार. आणि मला वाटतं अतिशय चांगला निर्णय. फक्त स्वामीनाथनच्या बाबतीत मला वाटतं आपण रावते साहेब आणि हे आमचे पाटील साहेब, आणि स्वामीनाथन शिवाय पर्याय नाही. आणि आज जरी कर्जमुक्ती झाली तरी ते उद्या 7-12वर चढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वामीनाथनचा लढा मात्र भेटीनंतर पुन्हा निर्णायक पद्धतीनं आम्ही सगळे लढणार आहोत. त्याबद्दल सगळ्यांचं पुनश्च आभार मानतो. खास करून प्रिंट मीडिया आणि आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सुद्धा तुम्ही भरपूर पद्धतीनं या आंदोलनाला वेगळी दिशा दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. एक मिनिट, प्रश्न अजून एक नेते बोलतात. कर्जमाफीचा अभी हमने बॉम्ब फोड़ने की बात की थी, लेकिन इस निर्णय के लिए हम सुतड़ी बॉम्ब हर गांव में फोड़ेंगे. आंदोलनाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यात आपण काय मिळवलं याच्याबद्दल आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी हा लढा सुरू होता. आणि त्याचबरोबर स्वामीनाथन समितीच्या शिफारशी आणि इतर 30 वेगवेगळ्या मागण्या या प्रपोजलच्या रूपात समन्वय समितीच्या वतीनं आपण ठेवल्या होत्या. त्यात आपण काय मिळवलं हे माझ्या अगोदरच्या सर्व सिनियर नेत्यांनी आपल्याला मांडलं असल्यामुळे मी त्याचं रिपिटेशन करत नाही. परंतु मला अत्यंत समाधान असं वाटतंय की शेतकऱ्यांनी प्रचंड एकजुटीनं हा लढा उभा केला. लढण्यामधली नियत जर साफ असेल तर लढून अनेक गोष्टी मार्गी लावता येतात. हा परत एकदा सिद्ध झालेला निकष या लढ्याने साबित केलेला आहे. आणि म्हणून हा लढा ज्यांनी मूलतः सुरू केला त्या पुंतांबे गावाचं स्मरण केल्याशिवाय मला पुढे जाणं शक्य नाही. त्यामुळे पुंतांबे गावाच्या सर्व शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या आव्हानाला महाराष्ट्राच्या ज्या सर्व शेतकऱ्यांनी अत्यंत विश्वासाने साथ दिली त्या सर्व शेतकऱ्यांच्या लढ्याचं हे यश आहे. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. या सगळ्या लढ्यामध्ये सर्व शेतकरी नेते हे एकत्र आले ही अभूतपूर्व घटना आहे. आणि म्हणून मान अपमान न ठेवता बाकी कोणताही गोष्टी पुढे न आणता सर्व शेतकरी नेते एकत्र आले. पुढील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सुद्धा ते आपली ही एकजूट कायम ठेवतील हा विश्वास त्यांच्याकडून आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे त्या घटनेचं सुद्धा दखल महाराष्ट्राने घेतली पाहिजे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या सरकारला, महाराष्ट्राच्या पोलिसांना सुद्धा मी एका गोष्टीसाठी धन्यवाद देईन की हा लढा अत्यंत शांततेच्या मार्गाने पुढे नेण्यामध्ये आपण अत्यंत काळजी घेतली. महाराष्ट्राची मान उंचावणारी ही घटना आहे की आम्ही हिंसेच्या बाजूने नाही तर सनदशील मार्गाने लोकशाही चौकटीमध्ये चांगल्या प्रकारची नियत ठेवून आंदोलन केले तर ते फलदायी होऊ शकतात. अशा प्रकारचा वस्तुपाठ सबंध देशाला आज महाराष्ट्राने घालून दिलेला आहे. त्याच्याबद्दल सुद्धा मी समाधान या ठिकाणी व्यक्त करतो. आमचे जे सगळे मार्गदर्शक आहे, खरं तर हे नव्या पिढीचं आंदोलन होतं. आमचे सगळे मार्गदर्शक ज्यांनी आम्हाला घडवलं हे आमचे नेते तर आहेच, त्याचबरोबर डॉक्टर अशोक ढवळे असतील, जयंत पाटील असतील, बाकी सगळे ज्येष्ठ नेते असतील, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आमच्या नव्या पिढीच्या वतीनं मानल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. मित्रांनो, प्रेस ज्याचा उल्लेख आताच आमदार बच्चू कडू यांनी केला, शेतकऱ्यांच्या बाजूने अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमिका प्रिंट मीडिया आणि वाहिन्या या दोघांनीही निभावली. त्यांचं सुद्धा मी धन्यवाद नक्कीच देतो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विचारवंतांनी हा लढा ट्रॅकवर राहावा, त्याची दिशा प्रॉपर दिशेने राहावी यासाठी महत्वाचा रोल प्ले केलेला आहे. त्यांचं स्मरण मी करतो आणि त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. मित्रांनो, हे सगळं होत असताना वैचारिक
संघर्ष, राजकीय संघर्ष हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये असतो. असं असताना सुद्धा सरकार म्हणून एक जबाबदारी यंत्रणेची असते. आंदोलनाची पातळी वेगळी, परंतु सरकार म्हणून सुद्धा सकारात्मकता ही सरकारने दाखवलेली आहे. याची आम्ही सर्वांनी दखल घेतली पाहिजे. ती सकारात्मकता जर दाखवली गेली नसती तर प्रश्न सुटण्याच्या बाजूने चर्चा होऊ शकली नसती. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री, या कमिटीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य, त्यांना माहिती आणि बाकी सगळ्या गोष्टी पुरवणारे सगळे सचिव आणि प्रशासकीय अधिकारी यांचे सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीनं आभार हे आम्ही व्यक्त करतो. शेवटी हा लढा संघटित करण्यासाठी जी कोऑर्डिनेशन कमिटी आहे त्या सर्वांचं अत्यंत सहकार्य या सगळ्यामध्ये लाभलं. काही घटना घडल्या, परंतु शेवट अत्यंत सकारात्मक होतो आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा मला आभार व्यक्त करायचं आहे. शेवटी आमच्या तिन्ही नेत्यांनी जी गोष्ट सांगितली ती अंडरलाईन करून मी माझं भाषण संपवतोय की श्रमिकांसाठीचा, कष्टकऱ्यांसाठीचा लढा हा कधीही संपत नसतो. ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नियत चांगली असेल तर त्याच्यामध्ये पुढे जाता येतं, एवढं आपल्याला यातून नक्कीच अधोरेखित झालेलं आहे. मागण्या मान्य झालेल्या आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी बाकी आहे. ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे जागे राहणार आहोत, भेटत राहणार आहोत, त्या निर्णय प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहोत. आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्याच्या या मागण्या पदरात पडेपर्यंत आम्ही सगळे एक राहणार आहोत. आणि म्हणून पूर्ण जागरूकतेने आम्ही आहोत. मान्यता झाली नाही तर जे या ठिकाणी जाहीर करण्यात आलं 26 जुलै, जो आपण मगाशी विचार केला की तो शाहू महाराजांचा जयंती दिन आहे, या शाहू महाराजांच्या जयंती दिनी आम्ही पुन्हा एकदा, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा लढ्यात उतरू. आणि आमच्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे आत्ता जसा प्रामाणिकपणाने लढा केला त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा लढ्यामध्ये उतरून त्या मागण्यांसाठी आम्ही पुढे जाऊ. एक प्रकारे 26 जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि सहकार्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. डॉक्टर नवले आणि दादा तुम्हाला ज्या पुणतांबेपासून आंदोलन सुरू झालं, ज्याचा उल्लेख प्राध्यापकांनी केला, ते 1-2 मिनिटं सगळ्यांचे आभार म्हणतात. नमस्कार, माझं नाव धनंजय धोरडे पाटील. मी शेतकरी आहे. एका सामान्य काय दादा, आयुष्यात पहिल्यांदा एवढे लोक पाहिले प्रेस वगैरे, त्याच्यामुळे थोडंसं मी एक सामान्य शेतकरी आहे. ही कल्पना ज्यावेळेस मांडली मी त्यावेळेस सगळे लोक हसत होते आणि आजही या ठिकाणी उपस्थित असल्यानं सगळं हसू येत असेल, पण आम्हाला शेतकऱ्यांना खरोखर आनंद झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्रीगणासह सगळे शेतकरी पुत्र यांचे सगळ्यांचे आभार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे आभार. त्याचबरोबर जे दूध उत्पादक आणि भाजीपाला उत्पादक आहे, आमचं कुणाचं श्रेय नाही, पण त्यामध्ये सगळ्यात जास्त श्रेय दूध उत्पादक आणि भाजीपालावाले यांचा आहे हा संप यशस्वी करण्यामागे. म्हणून त्यांचेही विशेष आभार. आणि ज्या गावांनी आम्हाला सहकार्य केलं, पुणतांबा असेल आणि त्या परिसरातून ज्यांनी सुरुवात झाली त्या सर्व ग्रामस्थांचे, त्या परिसराचे आभार. त्याचबरोबर सगळ्यात जास्त नेहमी आमचं टार्गेट असलेलं, आम्ही ज्यांना नेहमी शिव्या देतो अशा मीडियावाल्याचे सगळ्यांचे आभार. त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. धन्यवाद. लढ्यामध्ये जरा ब्रेक होण्याच्या पातळीवर ज्यावेळेस आला होता त्यावेळी नाशिकच्या आमच्या मित्रांनी प्रचंड परिश्रम घेतले आणि या लढ्याला जीवदान देण्यासाठी त्यांनी मदत केली. त्यांचं सुद्धा मला सलाम करायचा आहे. आणि त्याचबरोबर कामगार संघटनांनी मदत केली आणि उद्धव ठाकरेंचा मी सरकारमध्येच आहे असं आहेच म्हणजे त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल आणि तुम्ही सुद्धा मदत केली त्याबद्दल सुद्धा दिवाकर रावतेंनी सुद्धा खूप छान भूमिका घेतली. त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. एक डोळा इकडे सरसकट कर्जमाफीची आपण तत्वता मान्यता दिलेली, त्याची घोषणा केलेली आहे. पण एक जाणून घ्यायचंय, शेतकऱ्यांचं आधीचं जे कर्ज होतं ते आपण रद्द करणार आहोत आणि नवीन कर्जाला मंजुरी देणार आहोत की आधीचं कर्ज राहून नवीन कर्जाला मंजुरी, नेमकं कसं आहे? हा साधा बँकिंगचा प्रश्न आहे.
की आधीचं कर्ज माफ झाल्याशिवाय नवीन कर्ज मिळत नाही. लोकांनी ज्या शेतकऱ्यांनी आधी कर्ज घेतलं असेल त्यांच्यासाठी काय वेगळी उपाययोजना करा. कोणासाठी? ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल किंवा त्यांचं काय झालं असेल तर त्यांच्यासाठी काय खास उपाययोजना आहे का? नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकार काही ना काही चांगली योजना आणेल. पाटिल साहब, एक सवाल है, आपने अल्पभूधारक मध्यम भूधारक किसानों का कर्ज माफ किया है, आंकड़े क्या है इन किसानों के, ये कभी सामने नहीं आया है, और ये पूरा जो आपने कर्जा माफ किया है तो सरकार पर कितना बोझ पड़ेगा, कितना पैसा लगेगा, ये विस्तार से हमें जरा बताइए. नहीं, ये विस्तार से बताने की आवश्यकता नहीं है. इस महाराष्ट्र के सामान्य शेतकरी को, सामान्य किसान को इतना ही चाहिए कि मुझे रिलीफ मिला, वो रिलीफ अब मिल गया है. 26 तारीख तक की एक डेडलाइन, 26 की डेडलाइन दी है. 26 तारीख का अल्टीमेटम आज आप दे रहे हैं, तो क्या आपको लगता है कि 26 तारीख तक उसके पहले हो जाएगा? मैं ये मानता हूं कि 26 जुलाई भी क्यों, बैठकर कुछ निकष तय करने हैं, बैठकर कुछ स्टैटिस्टिक सामने लाना है. तो 26 जुलाई क्या, शेतकरी संगठन ने अभी नाम दिए ने, कल दे रहे बोल रहे हैं, वो जैसे ही देंगे काम की शुरुआत करेंगे, उसके पहले करेंगे. 26 ऑक्टोबरचा निर्णय करणार होता तुम्ही माफी करणार, आम्ही आजच कोण टाकतो. 31 ऑक्टोबर ही तारीख ठरवली होती, ती आधीच आम्ही केली, त्यामुळे हे 26 जुलै सुद्धा आधी करू, काही काळजी करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज.